नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर चला तर मग आज आपण जाणार आहोत नॅशनल पार्कला आणि ऑलमोस्ट 11 वाजले जातात आणि सगळेजण ऑलमोस्ट पोचलेले आहेत तिथे आणि जागृतीचा वेट करत मी घरी थांबलेले आहे. जाऊ दे, आता कोण ना कोणाचं ग्रुपमध्ये असतंच की ज्याच्यामुळे नेहमीच आपल्या प्लॅनला लेट होत असतो. तर बघूया आता कधी येत आहेत मॅडम आणि कधी निघतोय आम्ही. सगळ्यांचे फोनवरती फोन येत आहेत, कुठे आहात, निघा लवकर निघा. पण थोडंसं प्लॅन स्पॉईल होतोय असं वाटत चाललंय मला आता. ठीक आहे, बघू आता जागृती कधी येते. तर चला तर मग आज आपण हरिण बघूया. आता आम्ही पोहोचलोय नॅशनल पार्कला आणि माझ्या मोबाईलवरती पाऊस पडतोय. ती मी धरते माझ्या मोबाईलसाठी मीच धरते. तर ही जागृती आली 11:30 वाजता, जी लेट आली आहे खूप. आणि हे लोक तर ऑलरेडीच वेट करत होते. सॉरी, दिसत नाही. ओके, केवढा होता. पहिल्यांदा हरिण बघितल्यासारखं फील येतंय जागृतीला. ऍक्च्युली पहिल्यांदाच बघितलंय तो. तुला दिसतच नाहीयेस. काय होतं मला फोन भिजवून मी खाणार कशी मग. एवढं सगळं का घेतलं त्याला ठेव म्हणतच दे. हो सॉरी. अरे एकटं खात शरम नाही वाटत. मी खात्री धरले मोबाईल पण मीच धरलाय. ते काम आहे ते कर ना. हे पण मला पाहिजे. हे बघ करी घ्या नको. ठीक आहे करी घेतली तो घेतो त्याला तरी पाणी घे. बॉटल द्या. हे पाणी आहे. एवढा हाच राहतो, दुसरे कोण देतच नाही. हा बिंडो खर्च करून करताय. अजून माझी डायरिंग आहे. बॅगेत काय सगळं बॅगेतच आहे. मगाचपासून कोणी बॅगेत नाही आहे. त्याला कोण बोलत आहे मला दे. अरुण आलं सर बघा ह्याच्यावरती. कोणाला सांगायचा ते मी धरते. मला अजूनही खूप जास्त चालायचं आहे. कंटाळा आलाय खूप. चालून पण ठीक आहे, तेवढी मजा पण येते. ऍक्च्युली फोनचा इश्यू झालाय की बरोबर होत नाहीये आणि सारखं छत्री पकडून शूट करायला पण जमत नाहीये. मग एन्जॉयमेंट करायचं राहून जात आहे. स्टार फ्रूट संपलं सगळं. हे लोकच खात, मला येतच नाही. हा तर एकदम हावरे आहे विंडो कुठचा. जेवढं दुसरा कॉन्टेंट ना तेवढं ह्याच्या पदरात पहिलं पडलं पाहिजे. नाही, त्याला रिव्हील केलंच पाहिजे. कसे खातायत रे देवा. मला एकदाही विचारत नाही की तुला भरवू का, तर देऊ का. हा तर चला. अरे लागते ना. अरे द्या रे, 2 दाणीला पुण्य लागेल गरीबाला. एवढंच दिला की एवढंच दिला. 20 रुपयाचं घेतलं, त्यातलं मला फक्त एक शेंगाण्यातला मला अर्धा भाग मिळाला.
कधी शूट करायला मिळणार आहे प्रॉपर माहीत नाही मला, पण खूप मजा येते, खूप भारी वाटतंय. खबरा कसं वाटतंय? पडेल मी तुमच्या नादात उलटी पालटी. खबरा मी तिला बोलते कारण का म्हणजे मीच बोलते खबरा, तिला अजून कोणी बोलत नाही. तिचं नाव जागृती आहे, पण तिला अख्ख्या दुनियेची खबर असते. जेव्हा मी ऑफिसला असते, जेव्हा मी कुठे असते, मला फोन करून सांगते लगेच की बघ तुला माहिती आहे का इकडे काय झालं तिकडे काय झालंय. म्हणजे नाही माहीत, तुला माहिती आहे? हो तू सांग. असंच आहे, ती मला नेहमी फोन करते. मग तिचं नाव खबरा ठेवलंय, सगळ्या सगळ्याची खबर पहिले तिला असते. अपडेटेड राहणं गरजेचं आहे. एवढं एक मिनिट, तुला आजकाल जगात काय घडतं ते पण नाही कळत. जगातलं कळलं पाहिजे. हिला अजिबात काय माहिती नसते काय कुठे घडतंय ते. ठीक आहे ना, हे चुकीचं आहे. इतकंही नको ग माहिती असणं गरजेचं आहे. माझा हात दुखायला लागलाय दोन्ही छत्री आणि दोन्ही घेऊन. कोणातरी बघते हा, सगळ्यांनाच भिजायचंय, कोणाला शूट नाही करायचं. सगळे खात आहेत मला टाकून. मला भरवा तरी रे, त्याच्याकडून 2 दाणे तरी घे रे, एकही नाही खाल्लंय. 2 दाणं दे रे बिचारीला. साल नको देऊ, नॉर्मल ते काढून. माझा हात पण दुखायला लागला छत्र. एवढा वेळ लागतो असं ना, या साईडला राहा. अरुण चाल पटपट चाल. तू काय खातोय? शेंगदाणे बघायला घेते हे बघा. स्वच्छ आहेत ना हात तुमच्या लोकांचे? नाही, मी तर सकाळी हात धुतले पण नाही. आणि हे काय हा ना नॅशनल पार्कची नदी बघूया लवकर लवकर. फोटोच नाही काढले ना आपण इथे. साईडला गाडी ते फोटो काढूया ना, थांबा ना. आपले फोटोच नाही काढले. तुझा फोन दिसतोय. छत्री पण विसरे, माझं मोबाईल पण ना असं हात दुखायला लागलाय. मला तुला भिजावंच नाही वाटत आहे का रे? का तुम्हाला काय समजते यार? तुझ्या छत्री मी काय धरून घेऊ? बघ असं झालंय मग तुला बोट धरून धरून. अडकलेली. फोन करते आता 2 मिनिटं, फोटो काढून घेते मग कट. पोचलेलो आहोत कनेरीला. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. काय छतरी धरो अच्छे से. अरे भीग रहा है मेरा मोबाइल थोड़ा. हाँ ऐसे धरो. आपको आना है ना ब्लॉग में? तो हाँ, तो फिर ये करना पड़ेगा. हाँ, फेमस होना है तो करना पड़ेगा. किती मंदिर बनायच्या आधी भिकारी भिकाऱ्यासारखे उभे राहतात रे. छत्री उडव ना, तुझी दिसत नाही. कुठे गेलं? हा आलं. छत्री छत्री छत्री. गरीब ब्लॉगर झाला. कनेरीला पोहोचलेलो आहोत. ओ माय गॉड. दिसतंय याच्यात पण असं पण दिसतंय. बेस्ट, इट्स अ हेवन. छत्री पण कोणी पकडत नाहीये. तुला छत्री तरी धर ना, मी कसं शूट करणार?
आहे मध्ये. वरती काय आहे? काय खूप भारी वाटतं इथे आल्यावरती ऍक्च्युली. नेहमीच येतो आम्ही, काही इश्यू नाही आहे. ही जी मी माणसं आणल्यात ना ती इतकी बेकार आहेत ना, इतकी वैताग येतात ना खरंच. मला सगळं करायचं, जर थोडं अटेन्शन करायला सांगितलं पण त्यांना इश्यू आहे. आणि मला जाऊ तिकडे काय म्हणायचं त्याला इथे चित्र सोडले बघते. काय आलं मला नाही माहित. पर्सनल स्पेस नको. सॉरी व्हिडिओ कॉल म्हणजे व्हिडिओ कॉल सुरू केला माझ्या गर्लफ्रेंड बोलतोय. भिजला बघ तू, पाणी गेलं परत धर 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 फोन नाही माझा. खूप मस्त. सॉरी 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 तशी गेली निघाली. काय नको विचारू, तुला नाही ते करता. माझं गॉगल बघ कसं झालं. चलो, किती हळूहळू चालतात हे लोक, पटापट पटापट चालत नाही. मी पटापट पटापट चालते बाबा. कसं जायचं आता बापरे. एवढं असं चालत चालत आलेलो आहे. तुळत मला गॉगलमध्ये दिसत नाही आहे, पण तरी पण मी लावला आहे गॉगल. वाव. चला पटापट. मला कुठं राहिला का? आणि ते रोहित आणि अरुण वगैरे कुठे गेले? मी का वरती आले एकटीच? येस. तिथे पण आहे का खाली? आम्ही दोघीच आलो वरती, ते तिघं पण खालीच राहिले. मला पण भिजायचं आहे, पण मला शूट नाही करता येत आहे. एवढं तर भिजली आहे, पण थंडी वाजायला लागली. सगळी कुडकुड कुडकुड करतात, म्हणतात की चला आता खाली जाऊया, थंडी वाजत चालली खूप. जाऊया आता खबऱ्या खाली.
एवढं पुढे जायचं पण परत खालीच यायला लागणार आहे. तिकडे फक्त फॉगच फॉग झाला. दिसतंय तुझ्या फोनमधून? हां तर बघ ते फॉग झाला पूर्ण. मस्त भारी वाटतं, खूप भारी वाटतं ॲक्च्युली जिले जिंदगीवाला फुल येतं. कुठे गेले ते दिसतच नाही आहेत म्हणून लोक मला हसते मी कशी बघते. पडेल ना मी खाली. जाऊया खाली. पण ते सॉरी खबऱ्या मला मारणार आहे आता. वरती चढताना आणि खाली जाताना भीती वाटते आता. मिलेगा बापरे 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 बापरे. ठंडी रोना मत करो. परत इथे जायचं आहे खाली. इथून सरळ वाटतंय पण इथून हा जायचा रस्ता थोडासा असा जसं आपण आलो आता तसंच आहे. रिटर्न येताना काही व्हिडिओ वगैरे काढले नाही कारण का खूप दमलो होतो आणि मुळात चालत आलो. बसला पण भयंकर गर्दी होती त्याच्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला. डायरेक्ट आलो आणि जेवायला बसलं. माझ्या आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी किती मजा केली आहे ते. शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक कमेंट करून जा. तुमचं एक कमेंट माझ्यासाठी एक मोटिवेशनसुद्धा असू शकतं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.